श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे तो केवळ योगायोग नाही, भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपेनेच तुम्ही कितीही कथा ऐकण्यासाठी येथे आला आहात. आज मी तुम्हाला शिव पार्वतीची अशी एक अद्भुत प्रेरणादायी कथा सांगणार आहे, जी प्रत्येक भक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी ऐकली पाहिजे. या कथेत लपलेला संदेश तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मध्ये सोडू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला तर आता सुरू करूया भगवान महादेवाची आणि माता पार्वतीची कथा. हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असेल तर तो केवळ योगायोग नाही, भगवान महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपेनेच तुम्ही ही कथा ऐकत आहात. असे मानले जाते की श्रद्धेने शिव पार्वतीची कथा ऐकल्याने मनातील भीती कमी होते, सकारात्मक विचार वाढतात आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. म्हणून ही कथा अर्धवट सोडू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा हर हर महादेव अवश्य लिहा. हिमालयाच्या उंच शिखरावर असलेल्या कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. एके दिवशी माता पार्वती पृथ्वीकडे पाहत होत्या. त्यांना अनेक लोक दुःखी, गरीब आणि संकटांनी वेढलेले दिसले. माता पार्वती हृदय द्रवले. त्या महादेवांना म्हणाल्या, स्वामी, कितीही लोक मनापासून मेहनत करतात, देवाची पूजा करतात, तरीही त्यांच्या जीवनात दुःख का आहे? त्यांच्या घरात सुख आणि समाधान का नाही? भगवान शिव मंद स्मित करून म्हणाले, देवी, प्रत्येक जीव आपल्या कर्माचे फळ भोगत असतो, पण जो संकटातही श्रद्धा सोडत नाही, त्यात सत्याचा मार्ग सोडत नाही आणि दुसऱ्याचे भले करतो, त्यांच्यावर माझी कृपा नक्की होते. तेवढ्यात भगवान शिवांनी पृथ्वीवर राहणाऱ्या एक गरीब भक्ताकडे बोट दाखवले. एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याचे कुटुंब खूप गरीब होते. अनेक दिवस 2 वेळेचे अन्नही मिळत नसे. तरीही तो रोज पहाटे उठून नदीवर जाई, स्नान करून शिव मंदिरात जाऊन फक्त पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करत असे. त्याच्याकडे दूध नव्हते, फुले नव्हती, महागडा प्रसादही नव्हता, पण त्याच्याकडे होती अढळ श्रद्धा. दररोज तो हात जोडून एकच प्रार्थना करत असे, हे महादेव, मला धन नको, वैभव नको, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव आणि माझी भक्ती कधी कमी पडू देऊ नको. रामूची ही निरपेक्ष भक्ती पाहून माता पार्वती भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, स्वामी, या भक्ताची परीक्षा आता पुरेशी झाली. याच्या जीवनात आनंद येण्याची वेळ आली नाही का? भगवान शिव म्हणाले, देवी, आज आपण त्याची शेवटची परीक्षा घेऊया. जर तो या परीक्षेतही यशस्वी झाला तर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. पुढे काय झाले? महादेवाने कोणती परीक्षा घेतली? त्या गरीब भक्ताचे नशीब कसे पलटले? हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर भगवान शिव आणि माता पार्वती यांनी साधू साध्वीचे रूप धारण केले आणि त्या गरीब भक्ताच्या घरी पोहोचले. संध्याकाळची वेळ होती. घरात फक्त एकच भाकरी आणि थोडीशी भाजी उरली होती. तीच त्यांच्या कुटुंबाच्या रात्रीच्या जेवणासाठी होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. रामूने दार उघडले. दारात 2 थकलेले साधू उभे होते. साधूंनी नम्रपणे म्हटले, बाळा, खूप दूरवरून आलो आहोत. 2 दिवसापासून अन्न मिळाले नाही. काही खायला मिळेल का? रानू क्षणभर शांत झाला. घरात काहीच नव्हते. तरी तो हसत म्हणाला, महाराज, आमच्या घरी जे आहे ते तुमचेच आहे. त्याने पत्नीला हाक मारली. पत्नीने क्षणभर भाकरीकडे पाहिली. मुलं भुकेली होती, पण तिनेही कोणतीही तक्रार न करता ती एकमेव भाकरी साधूंना दिली. वाढली.
दोघेही पती पत्नी त्या रात्री उपाशी झोपले. ते पाहून माता पार्वतीचे डोळे पाणावले. त्या महादेवांना म्हणाल्या, स्वामी, एवढी मोठी भक्ती मी क्वचित पाहिली आहे. स्वतः उपाशी राहूनही याने अतिथीला देव मानले. भगवान शिव स्मितहास्य करत म्हणाले, देवी, खरी पूजा मंदिरात नव्हे तर अशा निस्वार्थ सेवेत असते. दुसऱ्या दिवशी पहाटे रामू पुन्हा नेहमीप्रमाणे शिव मंदिरात गेला. त्याने शांतपणे शिवलिंगावर पाणी अर्पण केले आणि डोळे मिटून प्रार्थना केली. तेवढ्यात मंदिरात तेजस्वी प्रकाश पडला. संपूर्ण मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. रामूने डोळे उघडले तर त्याच्या समोर साक्षात भगवान महादेव आणि माता पार्वती उभे होते. रामू आश्चर्यचकित झाला. तो त्यांच्या चरणी लोटांगण घालून रडू लागला. भगवान शिव म्हणाले, रामू, काल रात्री तुझ्या घरी आलेले साधू आम्हीच होतो. तुझी श्रद्धा, तुझा त्याग आणि अतिथी सेवा पाहून आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत. माता पार्वती म्हणाल्या, त्यांच्या मनात दया, सेवा आणि श्रद्धा असते त्या घरात आमचा आशीर्वाद सदैव राहतो. महादेवांनी त्रिशूळ जमिनीवर टेकवला. क्षणात रामूच्या आयुष्यात बदल घडून आला. त्याची कोरडी पडलेली शेती हिरवीगार झाली. गावातील लोक त्याचा आदर करू लागले. घरात सुख, समाधान आणि भरभराट झाली. परंतु रामू बदलला नाही. संपत्ती मिळाल्यानंतरही त्याने अहंकार केला नाही. रोज पूर्वीप्रमाणे महादेवांची भक्ती करत राहिला आणि गरिबांना मदत करू लागला. महादेव म्हणाले, जो माणूस संकटात श्रद्धा सोडत नाही आणि सुखात अहंकार सोडत नाही, त्यांच्यावर माझी कृपा सदैव राहते. तर रामूच्या जीवनात सुख आले, पण त्याची भक्ती तशीच कायम राहिली. तो रोज पहाटे उठून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असे. गावातील गरीब, भुकेले आणि गरजू लोकांना तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नसे. एके दिवशी माता पार्वती म्हणाल्या, स्वामी, रामूची परीक्षा संपली, पण पृथ्वीवर अजूनही कितीतरी लोक भक्ती करतात आणि संकटात आहेत. भगवान शिव म्हणाले, देवी, भक्ती म्हणजे फक्त देवळात जाऊन पूजा करणे नाही. मन शुद्ध असणे, सत्य बोलणे, दुसऱ्याला मदत करणे आणि कोणाच्याही वाईटाची इच्छा न बाळगणे हीच खरी भक्ती आहे. तेवढ्यात भगवान शिवांनी पृथ्वीवर आणखी एक प्रसंग दाखवला. त्याच गावातील गोविंद नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याकडे भरपूर धन होते. मोठा वाडा, नोकर चाकर, शेती आणि संपत्ती होती. पण त्याला आपल्या संपत्तीचा प्रचंड अहंकार होता. तो गरिबांचा अपमान करत असे. देवाची पूजा करत होता, पण ती फक्त लोकांना दाखवण्यासाठी होती. त्याच्या मनात दया नव्हती. एक दिवस भगवान शिव आणि माता पार्वती पुन्हा साधूच्या वेशात त्याच्या घरात गेल्या. साधूंनी नम्रपणे विचारले, बाळा, थोडे पाणी आणि अन्न मिळेल का? गोविंद रागाने ओरडला, जा इथून. रोज कुणी ना कुणी भीक मागायला येतो. माझ्याकडे वेळ नाही. हे ऐकून भगवान शिव शांतपणे निघून गेले. माता पार्वती म्हणाल्या, स्वामी, एवढी संपत्ती असूनही त्याच्या मनात दया नाही. भगवान शिव म्हणाले, देवी, जिथे अहंकार असतो तिथे माझा आशीर्वाद टिकत नाही. काही दिवसांतच गोविंदच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. धन कमी होऊ लागले. मित्रांनी साथ सोडली. तेव्हा आपल्या चुकीची जाणीव झाली. तो रडत शिव मंदिरात गेला आणि मनापासून प्रार्थना करू लागला, महादेव, माझ्या अहंकाराची शिक्षा मला मिळाली आहे. आता मला योग्य मार्ग दाखवा. तेव्हा मंदिरात उभा असलेला रामू त्याच्या जवळ आला. त्याने गोविंदला आधार दिला आणि म्हणाला, देव कधीही उशीर करत नाही. खरी पश्चातापाची भावना असेल तर महादेव नक्की क्षमा करतील. गोविंदने त्या दिवसापासून गरिबांची सेवा सुरू केली, अहंकार सोडला आणि प्रामाणिकपणे जीवन जगू लागला. भगवान शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले, भक्तांनो, धनापेक्षा मन मोठे असते. त्याच्या मनात प्रेम, दया आणि श्रद्धा असते. त्यांच्यावर माझी कृपा सदैव राहते. त्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती पुन्हा कैलास पर्वतावर परतले.
पार्वतीच्या चेहऱ्यावर समाधान होते. त्या महादेवांना म्हणल्या, स्वामी, आज मला समजले की तुमची कृपा मिळवण्यासाठी मोठी संपत्ती, महागडे दाग आणि मोठे मोठे यज्ञ आवश्यक नसतात. मनातील श्रद्धा, दया, सत्य आणि निस्वार्थ सेवा हाच खरा मार्ग आहे. भगवान शिव मंद स्मित करत म्हणाले, देवी, जो भक्त संकटातही माझे नाव सोडत नाही, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानतो आणि कधीही अहंकार करत नाही, त्याचे रक्षण मी स्वतः करतो. त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान वास सदैव राहतो. त्या दिवसापासून रामूचे जीवन आनंदाने भरून गेले, पण त्याने कधीही महादेवांची भक्ती सोडली नाही. तो रोज गरजूंना मदत करत राहिला, सत्याचा मार्ग धरून राहिला आणि प्रत्येकाला एकच संदेश देत राहिला, देवाकडे धन मागू नका, चांगले कर्म करण्याची बुद्धी मागा. कारण जिथे चांगले कर्म असते तिथे महादेवांची कृपा आपोआप येते. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा, संयम, चांगले कर्म कधीही सोडू नयेत. भगवान शिव योग्य वेळी प्रत्येक भक्ताचे हाक ऐकतात. जर तुम्हाला ही शिव पार्वतीची पवित्र कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. ही कथा तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. भगवान महादेव आणि माता पार्वतीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो. तुमच्या जीवनात दुःख दूर होत घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.